या मला तुमच्या दोघांचा फोटो पाहिजे असा हो घामटलेला, लगेच मला ग्रुपमध्ये टाकायचा आहे आणि मस्त मराठीत लेख द्या. ओके, सो कोच विशाखा रेडी? येस आज काय तुमच्या बॉडी कपच्या पिटाऱ्यामध्ये काय आहे? येस येस, तो पिटारा आज मी ओपन करणार आहे. आय होप मी क्लिअर अँड लाऊड आहे. आवाज येतोय प्रॉपर कोच ऐश्वर्या? ओके ओके, ठीक आहे. ओके, सो स्लाइड शेअर करणार? ठीक आहे. ओके, सो हाय एव्हरीबडी, व्हेरी गुड मॉर्निंग. मी कोच विशाखा अँड एकदम भारी वर्कआउट झालंय सगळ्यांचं, एकदम मस्त. सगळ्यांनी खूप छान केलेलं आहे. ऑब्व्हियसली सगळ्यांना एकदम मस्त रिझल्ट येणार आहे ऍट द एंड ऑफ दिस 21 डेज चॅलेंज. सो आजचा माझा टॉपिक आहे बॉडी कॉर्पचं झिंक. ओके, सो झिंक हे एक म्हणजे न्यूट्रिशन आपल्याला कंझ्युम करावं लागतं आपल्या बॉडीमध्ये. ओके, तुम्ही बऱ्याचदा सायन्स मध्ये आपण बरेचसे हे टर्म्स आपण वाचले असणार, बट झिंक हा एक असा म्हणजे टॉपिक आहे की आपण खूप एकदम डिटेल मध्ये कधी त्याच्याबद्दल आपण कधीच वाचलं नाही किंवा आपल्याला जास्ती माहिती नाहीये. सो झिंक हा एक मिनरल आहे, ठीक आहे, आणि हा एक ट्रेस मिनरल आहे. ट्रेस मिनरल म्हणजे खूप सिंपल गोष्ट आहे की जसं आपल्याला कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन हे जरा जास्त प्रमाणात आपल्याला लागतात. ओके, आपल्याला ते जसं म्हणजे रोज आपल्याला त्याची मात्रा जी असते ही हाय असते, राईट. 400, 500 अँड मोर दॅन दॅट. टोटल आपल्या रोजच्या कॅलरी काउंट मध्ये मेनली जे हे मॅक्रोज जे असतात त्याच्यामध्ये काउंट होतं. ओके, झिंक जे आहे हे मायक्रोज मध्ये काउंट होतं. ओके, आणि इट इज अ ट्रेस मिनरल, म्हणजे त्याची खूप कमी गरज असते बट खूप इम्पॉर्टंट गरज असते. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर जसं आपण जेवण बनवतो, जेवणामध्ये आपण मीठ खूप कमी टाकतो, पण मिठाशिवाय चव येणार आहे का? नाही. सो सेम वे झिंक इज गोइंग टू हेल्प यू इन युअर बॉडी. ओके, सो झिंक जे आहे हे मेनली आपल्या बॉडीमध्ये खूप सारी केमिकल रिॲक्शन्स होत असतात, राईट. सो बरेचसे जे एन्झाईम्स जे असतात, आता एन्झाईम्स म्हणजे काय, खूप सिंपल गोष्ट आहे. आपण काही खातो, ठीक आहे, तेव्हा आपली जी थुकी असते म्हणजे आपलं जे सलायवा असतं त्याच्यामध्ये एन्झाईम्स असतात. ओके, जे हेल्प करतात की जेव्हा आपण खातो, आपण चावतो, ठीक आहे, आणि मग जे प्रोडक्ट तयार होतं ते आपण कंझ्युम करतो, ठीक आहे, आणि मग ते आपल्या बॉडीमध्ये जाऊन डायजेस्ट होतं अँड देन आपली बॉडी ती ऍब्झॉर्ब करते. सो ह्याची पूर्ण जी सायकल आहे, हे पूर्ण जे एन्झाईम्स आहेत हे आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर फ्लो होण्यासाठी झिंकचा हा खूप इम्पॉर्टंट भाग प्ले होतो आपल्या बॉडीमध्ये, ठीक आहे. आणि झिंक आपल्या बॉडीमध्ये बनत नाही किंवा ते स्टोर राहत नाही. यू हॅव टू कंझ्युम इट फ्रॉम आउटसाइड, बट इन अ स्मॉलर क्वांटिटी. खूप मोठी क्वांटिटीची गरज नाही. जसं काय म्हणजे आपण कार्बोहायड्रेट्स म्हटल्यावर त्याची शुगर मध्ये कन्व्हर्जन होतं, किंवा फॅट्स असतात, ह्या फॅट्स आपल्या बॉडीमध्ये बसून राहतात. प्रोटीन पण एका पॉइंट नंतर फ्लश आउट होतं आपल्या बॉडीमध्ये. सेम वे झिंक ऑल्सो वी नीड टू कंझ्युम इट फ्रॉम आउटसाइड. ओके, नेक्स्ट स्लाइड ऐश्वर्या. ही नाही, हाऊ डज झिंक हेल्प अस, ती आधीची स्लाइड. ओके, आता झिंक जे आहे ना हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मी बोलली की खूप कमी प्रमाणात लागतं, पण ह्याचे जे तुम्ही फायदे आहेत हे तुम्ही बघाल तर मेनली आता जी म्हणजे आपल्याला जे काय बोलतात जी रिक्वायरमेंट आहे आपल्या बॉडीची आता, त्याची पूर्ण फुलफिल करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज ते एकतर तुमचे सेल्स ग्रो होण्यासाठी हेल्प करतं, तुमचे जे डीएनए आहे डीएनए क्रिएट करायला खूप हेल्प करतं, प्लस तुमच्या बॉडीमध्ये काही डॅमेज टिश्यूज असतील त्याला कव्हर अप करण्यासाठी हेल्प होतं. ओके, मेनली तुम्ही बघितलं जाणार की लहानपणापासूनच झिंक रिलेटेड ज्या गोष्टी आहेत या छोट्या बाळांना आपण देतो. ओके, म्हणजे जसं झिंक म्हणल्यावरती आपण बऱ्याचदा बोलतो की लहान मुलांना आपण डेअरी प्रोडक्ट्स दिले पाहिजे, राईट, एग दिला पाहिजे. आपण हा एक सिम्पल थॉट प्रोसेस असते की त्याच्यामध्ये प्रोटीन जाणार, बट येस ह्या दुसऱ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. सो दॅट इज वाय ऑल दीज
things are related to your body, so you need to have these things on a regular basis. Okay, next slide. Okay, now gene expression. Okay, हा, जीन एक्सप्रेशन म्हणजे काय, सिम्पल आहे की आपले जे डीएनए बनतं आपल्या बॉडीमध्ये किंवा आपले जे सेल्स आहेत, ठीक आहे, ह्याची एक काय म्हणतात, एक ट्युनिंग असते सगळ्यांची. आता हे मी खूप सायंटिफिकली तुम्हाला नाही एक्सप्लेन करू शकणार, मी काही डॉक्टर नाहीये. म्हणजे आपले जे सेल्स असतात हे रिॲक्ट होत असतात आणि असे खूप सारे सेल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहेत. ओके, तुम्हाला माहिती असेल सेल्स, टिश्यूज, मग वेगवेगळे बॉडी पार्ट्स, मग मसल्स, मग बोन्स आणि पूर्ण सगळ्यांचं एक प्रॉपर एक स्ट्रक्चर जे आपली बॉडी बनते, राईट. सो फॉर नर्चरिंग ऑफ युअर सेल्स अँड टू पास ऑन दॅट मेसेज, हे जीन एक्सप्रेशन जे आहे हे होण्यासाठी झिंकचा वापर केला जातो. ओके, एन्झायमॅटिक रिॲक्शन म्हणजे आपण जे काही खातो, ओके, आता जसं आपण खातो आपण डायरेक्टली घेऊ तर नाही शकत, राईट, आपण तो चावतो. सो चावताना आपल्या सलायवा मधून जे एन्झाईम्स असतात त्याचं सबस्टन्स बनून हे आपल्या पोटामध्ये जातं आणि मग तो फ्लो होतो. जसं तुम्ही त्या डायग्राम मध्ये बघत असणार की ते असे बॅट सारखे जे आहेत ते एन्झाईम्स असतात, ते जेव्हा कन्झ्युम करतात सबस्टन्सेसला, ओके, त्याचं एक प्रोडक्ट बनतं अँड देन दॅट इज अगेन रिलीज्ड इनसाइड आवर बॉडी. ओके, सो हे एक सिम्पल, मी खूप सिम्पल पद्धतीने सांगते, काही तुम्हाला कळत नसेल ते तुम्ही तुमच्या कोचेसला विचारू शकता. नेक्स्ट स्लाइड ऐश्वर्या. ओके, नेक्स्ट थिंग इज इम्युनिटी सिस्टम. ऑब्विसली आताच्या टाइम मध्ये आपले प्रत्येक म्हणजे आपले जे सेल्स आहेत किंवा व्हॉट एव्हर आपले बॉडी पार्ट्स आहेत त्याला प्रॉपर फंक्शनिंग करण्यासाठी मेनली तर आपली इम्युन सिस्टम ही चांगली असायला पाहिजे आताच्या टाइम मध्ये. असं नाहीये की आपल्याला कुठलाच आजार होणार नाही किंवा आपण म्हणजे काय म्हणतात आपली बॉडी या सगळ्या गोष्टींमधून अशी लांब राहणार असं नाही. ऑब्विसली आपल्याला आजार होणार, बट आपण त्याच्यामधून लवकर बाहेर कसं पडतोय ते चांगलं होण्यासाठी मेनली इम्युन सिस्टम चांगली आणण्यासाठी झिंकचा वापर केला जातो. आता वुंड हिलिंग, वुंड हिलिंग म्हणजे तुम्ही कधी पाहिलं असेल की जे डायबेटिक लोक असतात त्यांना जर का काही इजा झाली, काही जखम झाली तर त्यांचं जे ब्लड फ्लो आहे हे खूप स्लोली गोठतं आणि मग स्लोली त्यांची ती जखम भरते. सो त्या टायमाला तुम्ही बघितलं असणार की डॉक्टर जे आहे त्यांना अशा गोळ्या देतात ज्याच्यामध्ये झिंक इन्क्लुडेड आहे. ओके, रिझन वाय, बिकॉज माझ्या मॉमला सुद्धा डायबिटीज होता. सो मेनली तिचा डाएट पण म्हणजे डायटिशियन कडे गेल्यावरती पण ज्या गोष्टीमध्ये झिंक आहे त्या गोष्टी तिला खायला लागायच्या आणि प्लस तिच्या मेडिसिन्स मध्ये पण झिंक असायचं. हे खूप नंतर मला समजलं, वेन आय केम इन टू दिस हर्बल लाईफ अँड एव्हरीथिंग, तेव्हा मला समजलं की ओके झिंकचा वापर हा असा होतो, म्हणून त्या गोळ्या, म्हणून ते क्रीम वापरायला लागायची की जेणेकरून, किंवा मग इवन मी असं सुद्धा पाहिलेलं आहे की काही लोकांना ब्लड रिलेटेड इश्यूज असतात की पटकन त्यांचं जर का काही त्यांना इजा झाली तर त्यांचं ब्लड फ्लो जे आहे हे लवकर स्टॉप होत नाही आणि त्यांचं जर का ब्लड फ्लो स्टॉप होत नसेल तेव्हा त्यांना गोळ्या खाव्या लागतात. सो अशा गोळ्या दिल्या जातात ज्याच्यामध्ये झिंक हे इन्क्लुडेड असतं. ओके, आणि मग लगेच मग त्यांचं रक्त थांबतं म्हणजे व्हायचं. सो दिस इज ऑल्सो वेअर झिंक इज मोस्टली युज्ड. ऐश्वर्या नेक्स्ट स्लाइड. ओके, नेक्स्ट इज स्किन ऍक्ने. स्किन ऍक्नेशी आपण खूप वेळेला आपण म्हणजे आपण सगळेच गेलेलं असणार या प्रॉब्लेम मधून. आपण सगळ्यात आधी तर आपण डॉक्टरकडे जातो, आपल्याला असं पिंपल्स आले किंवा ऍक्ने आलं किंवा मुरमे झाला आपण म्हणतो. ओके, तुम्ही बघितले असणार की डॉक्टर जेव्हा आपल्याला क्रीम देतो त्या ह्याच्यावर लावायला, त्याचा तो वास येतो माहितीये, एक वेगळा वास असतो. त्याचा असं युज्युअल नॉर्मल क्रीम सारखा वास नसतो, एक असा स्ट्रॉंग वास असतो. ते जे वास असतो ना तो वास ऍक्च्युली त्या झिंकचा असतो आणि तुम्ही त्या क्रीम्स वरती पण वाचणार ना, त्या क्रीम मध्ये पण झिंक असतं. ओके, सो इन्स्टेड ऑफ दॅट आय वुड सजेस्ट एव्हरीबडी की आता सगळेजण शेक पिताय, राईट. आपण शेक बनवताना जे भांड्यात शेक बनवतो तर आपण धुवून फेकून देतो. इन्स्टेड त्या भांड्याला पुसा मस्त, ते उरलेलं असतं ते चेहऱ्यावर लावा, बिकॉज आपल्या शेक मध्ये सुद्धा झिंक आहे. ओके,
सो आय होप की तुम्ही सगळेजण हा शेक फेशियल करणार या बॉडी कॉपच्या नंतर, आणि सगळ्यांनी फोटो पाठवा, बिकॉज इट इज रिअली गोइंग टू हेल्प यू आउट. आणि हे रोज करा बिकॉज आम्ही क्लब वरती करायचो, इव्हन जेव्हा आम्ही घरी आता शेक पितो, हे तुम्ही थोडे दिवस जरी केलेत ना, थोडा जरी शेक लावला ना, स्टील आउटर साइडने आणि इंटरनली सुद्धा तुमची स्किन खूप चांगली होईल. वाय? बिकॉज इंटरनली तर आपण पितोच, ठीक आहे, बट एक्सटर्नली पण आपल्याला आपल्या स्किनची काळजी घ्यावी लागते, बिकॉज आपल्या स्किन मध्ये खूप बारीक बारीक पोर्स असतात. मग त्यात तेल, डस्ट, आपण इकडे तिकडे जातो. आता तुम्ही घामटले, तो घाम पण तिथे राहतो. ऑब्व्हियसली ते बाहेर निघण्यासाठी तुम्ही तुमचा हा जो शेक आहे, जो उरलेला शेक आहे, तो तुम्ही युज करू शकता एक फेशियल साठी. ओके. डिक्रीज इन्फ्लेमेशन म्हणजे आता बऱ्याच लोकांना इथे कदाचित फील होत असणार किंवा एक्सपिरियन्स असेल की बिफोर स्टार्टिंग विथ दिस हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आपल्या ना शरीराची जळजळ व्हायची, म्हणजे आपले पाम्स जळजळायचे किंवा माझे तळवे आहेत ना हे खूप जळजळायचे. मीन्स लिटरली जेव्हा मी खूप जाडी होती, वेन आय वॉज मोर दॅन 86, माहित नाही का, पण माझे तळवे आहेत ना पायाचे खूप असे भाजायचे. आणि मग मला सारखं असं थंड पाण्यामध्ये म्हणजे सारखे पाय धुवा, किंवा मग खूप रात्री एकदम म्हणजे असं झोपलो होतो आपण, बट ना असं एकदम आतमध्ये ना असं खूप आग वगैरे आहे असं. तो मी रात्री कधी कधी ना थंड पाण्याने आंघोळ करायची. सो व्हाय? बिकॉज आय वॉज हॅव्हिंग झिंक डेफिशियन्सी. तेव्हा तरी मी जाडी होती, सगळं अनहेल्दी खायची, हे शेक बीक काय माहिती नव्हतं. सो जेव्हा हा शेक प्यायला लागली, इंटरनली माझी बॉडी जी आहे ही सूद व्हायला लागली. सो झिंक ऑल्सो हेल्प्स यू टू डिक्रीज इन्फ्लेमेशन. ओके. आता हे सिम्पल का होतं? बिकॉज आपल्या बॉडीमध्ये व्हाईट ब्लड सेल्स असतात. ओके. ह्याला जर का काही इन्फेक्शन होत असेल इंटरनली, आपल्याला माहिती नसतं, आपण काय आपल्या बॉडीच्या आतमध्ये झाकून बघत नाही, बट हे असे साईन्स असतात जेव्हा आपली बॉडी देते. असं म्हणतात की आपली बॉडी सुद्धा आपल्याशी बोलते. सो तुमची बॉडी जर तुमच्याशी अशी बोलत असेल, सो स्टार्ट युझिंग युअर शेक रिगरसली. म्हणजे तुमच्या हा राईट, हे असं होतं. आणि हे बऱ्याच लोकांना, इव्हन काही लोकांना असं पण असतं की नॉर्मली असेच जरी गेले उन्हात तरी ते लाल होणार, तरी त्यांना खूप रॅशेस येणार, राईट. किंवा नॉर्मल असं तरी गेलं तरी पण त्यांची स्किन लगेच अशी रेड पडते. वाय? बिकॉज इट इज अ झिंक डेफिशियन्सी. ओके. सो जसं मी बोलली की झिंक खूप कमी प्रमाणात लागतं, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आता तुमच्या हातामध्ये आहे तुमची बॉडी. ओके. नेक्स्ट स्लाइड ऐश्वर्या. आता झिंक आपल्याला कुठून कुठून भेटणार? सो हे तर म्हणजे ऑप्शन जे आता इथे तुम्हाला स्लाइड वरती दिसत आहेत, यू कॅन हॅव इट, इट इज अप टू यू. ऑब्व्हियसली तुमच्या कोचने आणि आपण 21 डेज चॅलेंज मध्ये जे मील प्लॅन दिलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. अँड द नेक्स्ट इज अवर शेक. ऐश्वर्या नेक्स्ट स्लाइड. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती, द किंग ऑफ हर्बल लाईफ प्रोडक्ट्स इज अवर हर्बल लाईफचा जो शेक आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये म्हणजे झिंक आहे, बट अजून दुसरे विटामिन्स अँड मिनरल्स सुद्धा आहेत. सो तुमच्या कोचने पण तुम्हाला रेकमेंड केलेलं असणार, किंवा तुमचा आता जसं मील प्लॅन आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचा शेक घ्या. ओके. डेली अमाऊंट ऑफ झिंक जे आपल्याला लागतं वुमेनसाठी ते आहे 8 मिलीग्रॅम, आणि पुरुषांसाठी आहे 11 मिलीग्रॅम. Okay. And obviously if a lady is pregnant or she is breastfeeding, so you can talk to your gynecologist, your doctor, and accordingly you can increase your intake of shake. हा, मी शेकच्या इंटेक बद्दल बोलते मी दुसरे झिंक वगैरेच्या रिलेटेड नाही, तर डॉक्टरला जाऊन विचारेल की अरे मला किती झिंक खायचंय. नो प्रॉब्लेम, यू कॅन ऑलवेज हॅव युअर शेक. ओके. So here I end up with my today's topic. I hope I have delivered my best today. Anybody have any questions? Yes, Coach Namrata. ओके. सो वन ऑफ द बेस्ट सेशन ऑफ बॉडी कॉप. आणि खरंच झिंक डेफिशियन्सीमुळे आपण बऱ्याच गोष्टी फेस करतो आणि कोणीही ह्या मिनरल्स बद्दल बोलत नाही.
आपल्याला व्हिटॅमिन्स बद्दल बऱ्याचदा आपण माहिती घेतो, पण मिनरल्स बद्दल खूप कमी माहिती असते. आणि मिनरल्स ही अशी गोष्ट आहे, जशी कोच विशाखा म्हणाली, दॅट वी हॅव टू ऑलवेज हॅव इंटेक, म्हणजे आउटसाइड इंटेक करावं लागतं आपल्याला. ओके, सर त्या फूड क्वालिटी मधनं एकतर आपल्याला मेंटेन करावं लागतं. आणि बघा, आजच मला तरी वाटतं बऱ्याच लोकांना कळलं असेल की 8 मिलीग्राम तरी आपल्या शरीराला झिंक लागतं. हे आज कळलंय की नाही पहिल्यांदा? खरं सांगा. याच्या आधी माहिती होतं का की काय म्हणतात त्याला, पुरुषांना 11 मिलीग्राम आणि स्त्रियांना 8 मिलीग्राम? मला नाही वाटत हे कोणी म्हणजे चर्चा किंवा कधी कोणी बघायला पण गेलं असेल. आपण बऱ्याच बाकी सगळ्या गोष्टींचं अनालायझेशन करतो, पण शारीरिक दृष्टिकोनात तर आपण ह्या गोष्टी बघत नाहीत. सो थँक्यू कोच विशाखा, इट वॉज वन ऑफ द बेस्ट इन्फॉर्मेशन. आणि इन्फॉर्मेशन पेक्षा तुम्ही तुमच्या पर्सनल एक्सपिरियन्सनी हे व्यवस्थित सांगितलं. सो थँक्स फॉर दॅट. आणि मला सुद्धा काही मला बरंच माहिती होतं, पण 1-2 फॅक्ट जे आहेत ना, जसं डीएनए, सेल्स, काय म्हणतात त्याला, जे मॉलिक्युलर ट्युनिंग तू म्हणालीस, सेल्स ट्युनिंग, हे मला एक नवीन कळलं. आणि एन्झाईम्स बद्दल, जे सलायवा बद्दल तू बोललीस, ह्या 2 गोष्टी मला नवीन पद्धतीने कळल्यात. सो रिअली थँक्यू. बाकी मला काही गोष्टी माहिती होत्या, बिंग अ कोच आपण नेहमी, किंवा आपण ASN सर्टिफाईड आहोत, सो तिथे सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा एक आढावा घेतला होता. पण ह्या 2 गोष्टी एका वेगळ्या पद्धतीने कळल्या. आणि म्हणूनच शेकला ऑल ओव्हर द वर्ल्ड नंबर 1 मिल रिप्लेसमेंट म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. जगामध्ये असं काहीच नाही की मिलला रिप्लेस करू शकतं, पण आपल्या फॉर्म्युला 1 शेकला ह्यासाठीच म्हटलंय, कारण का एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रियाच्या शरीरामध्ये जे ॲडिक्वेट लागतं, जितकी क्वांटिटी लागते अकॉर्डिंग टू द ग्लोबल न्यूट्रिशन फिलॉसॉफी, ओके, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्या एका शेक मध्ये असतो, फॉर्म्युला 1 ज्याला आपण म्हणतो. ओके, सो वी आर ब्लेस्ड. आणि बरीच लोक आहेत ना, काय करतात माहितीये, खूप मिथ आहे, ज्या दिवशी एक्सरसाइज करतात ना त्याच दिवशी शेक घेतात. त्यांना असं वाटतं की हे दुसरं कुठलं तरी प्रोटीन ड्रिंक आहे, की आपण वर्कआउट केल्यानंतरच घेतलं पाहिजे. माय डिअर फ्रेंड, शेक हे असं आहे जे एक हेल्दी ब्रेकफास्ट किंवा डिनर म्हणून तुम्ही रोज कंझ्युम करू शकता, विदाउट लाईक डुईंग rigorous exercise. And the reason is because it contains all the vitamins, minerals, it contains all the fiber, phytonutrients, everything which is needed on your body on daily requirement. एखाद्या शरीरासाठी रोज लागणारी गोष्ट. ओके, आणि जसे तुम्ही प्रेफर्ड मेंबर किंवा जसे तुम्ही अँबॅसेडर क्वालिफाय होता, तुम्ही तुमच्या फूडची क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही पण गोष्टी मेजर करू शकता. सो आय एम ब्लेस्ड दॅट फ्रॉम पास्ट 6 years, इमॅजिन करा, 6 वर्ष एकही दिवस न मिस करता मी कन्सिस्टंटली हे गुड फ्यूल घेत आहे. कारण का जर गाडी रोज चालतेय तर चांगलं खाणं पण तिला रोज पाहिजे, विदाउट मिसिंग अ सिंगल डे. काल घरामध्ये आमच्या मस्त पराठे सासूबाईंनी बनवले होते, उत्तम, गरम गरम समोर आले होते, आणि माझा शेक झाला नव्हता. मी म्हटलं, आई थांबा, लेट मी हॅव शेक फर्स्ट. आणि हे त्यांना माहिती आहे. मग त्यांनी आल्या आल्या मला विचारलं, ए तू तुझा शेक घेतलायस का, मी पराठे बनवलेले आहेत. म्हटलं, हो आई, मला घ्यायचंय. सो इवन आवर फॅमिली नोज द आर शेक. ओके, सो फॉर्म्युला 1 शेक आता लगेचच घ्या. डोंट मिस इट, दो यू वर्कआउट, दो यू डोंट वर्कआउट. आम्ही आहोत नाही आहोत, यू हॅव टू कंटिन्यू इट विथ युअर डेली रिक्वायरमेंट, कारण का झिंक पासून सगळे मिनरल्स ॲडिक्वेटली तुमच्या फॉर्म्युला 1 शेक मध्ये आहेत. सो सगळे शेक घेणार, वर्कआउट करा, नका करू, बी अ डेली युजर ऑफ शेक. आणि बघा, लाईफ टाईम तुम्ही सस्टेनेबल एक लिव्हिंगकडे जाणार, कारण का शेक हा कुठलाही वेट लॉस प्रोडक्ट नाहीये. तिथे कुठल्याही आपल्या न्यूट्रिशनवर वेट लॉस प्रोडक्ट असं लिहिलेलं नाही. आणि किती लोक इथे असे आहेत की ज्यांनी फर्स्ट टाइम शेक पिल्यानंतर त्यांच्या पोटात गुडगुड झालं होतं, असं नाही का, काहीतरी वेगळं वाटलं होतं, झोप चांगली लागली होती, असं काही झालं होतं का? त्या दिवशी अरे बरं आहे रे, पोट भरलं माझं, असं कोणाचं झालं होतं का? पहिला शेक ज्यांनी घेतला होता, किती लोक आहेत इथे अशी? पहिल्यांदा शेक घेतल्यानंतर छान वाटलं होतं, पोट गच्च झालं होतं, नाही आहेत का? शीतल, तू शेक नाही घेत? ओके, माधुरी, आणि तू जरा तुझ्या हसबंडचं नाव लिह ना तिथे. मी कसं त्यांना नावाने हाक मारणार, मला माहितीच नाही त्यांचं नाव काय आहे. ओके, सो मी हे का सांगते, बिकॉज शेक मधले जे व्हायटमिन्स आणि मिनरल्स आहेत किंवा जे फायटोन्यूट्रिएंट्स आहेत, आपल्याकडे जे आपलं जे गट्स आहेत त्याच्यावर जे विलाय आहे, हे जेव्हा आपण काही पोहा, उपमा, समोसा, डोसा, चहा, सकाळची चहा आणि टोस्ट, चहा आणि चपाती, या सगळ्या जेव्हा गोष्टी, तेव्हा ते जे विलाय आहे ना, हे कोमजलेलं असतं, कारण का त्याला त्याचं न्यूट्रिएंट मिळत नाही. द मुमेंट तुम्ही चांगले न्यूट्रिएंट टाकतात, न्यूट्रिशन टाकतात, हे विलाय ऍक्टिव्हेट होतं. आणि ऍक्टिव्हेट झाल्यानंतर हे असं फिंगर लाईक प्रोजेक्शन म्हणतात. असं करा सगळ्यांनी.
हे बघा, येस, ह्याला म्हणतात फिंगर लाईक प्रोजेक्शन. सो हे आपल्या जे गट्स आहेत, जे आपले इंटेस्टाईन्स आहेत, त्याला एक लाइनिंग असते, कोटेड लाइनिंग असते. सो द मुमेंट तुम्ही पहिल्यांदा शेक घेता, यू फील गुड, जस्ट बिकॉज तुमचा भिलाय डान्स करायला लागतं. जे आतापर्यंत त्याला तुम्ही कार्बोहायड्रेट्सनी फक्त मारा करत होता, त्याला अचानक त्याचं जेवण मिळतं. सो थँक्यू फ्रेंड्स फॉर लिसनिंग दिस, अँड थँक्यू कोचेस एव्हरीवन. आणि जर रील्स आम्ही पाठवतो एवढी मेहनत करून, जरा टाका की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, कळू द्या तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला की तुम्ही जगात भारी काहीतरी करताय, जे तुम्ही करत नाहीये ते आम्ही करतोय. बरीच लोक अजून पण अंथरुणात आहेत. 50शी मध्ये बरीच लोकांना असं वाटतं अर्धी लाकडं गेली आमची स्मशानात. बरोबर, हे काय करतेस? बरीच लोक आपली वाट बघतात, हे कधी जातायत. त्यामुळे अशा लोकांना इन्स्पिरेशन व्हा, रादर दॅन रिग्रेटिंग. बरोबर की नाही? कारण का, मालन तुला सकाळ सकाळ उठून कोण बोलणार नाहीये, मालन खूप छान करतेस हा, इतकं छान वर्कआउट करतेस, नो वन इज गोइंग टू प्रेज यू, राईट? सो जिथे तुम्हाला लाईक माइंडेड पीपल, जिथे प्रेझिंग होतंय, तुमच्या गोष्टींना पोचपावती मिळते, अशी गोष्ट दुनियेला सांगायला काय प्रॉब्लेम आहे, राईट? सो मला असं वाटतं, जे आमचे कोचेस खूप सुंदर सुंदर तुमच्यासाठी रील्स बनवतायत, सो ते तुमच्या व्हॉट्सअपला जाऊ द्या. लोकांचे काय काय करतेस? काही नाही, मी एका हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईलचा भाग आहे, एका सुंदर कम्युनिटीचा भाग आहे, की जे मला रोज चांगलं राहण्यासाठी प्रवृत्त करतात. कधी कधी मलाही कंटाळा येतो, पण ते मला खेचून आणतात आणि सांगतात की चांगलं लिव्हिंग काय असतं. बोलायला काय जात आहे का? लोक, तुम्ही कसं, बरेच लोक म्हणतात माहिती, अरे मी ते हर्बल नाही स्टार्ट केलंय. अरे काय फक्त तुमच्या घरात आम्ही प्रोडक्ट पाठवलेत का आणि त्याच्यानी तुम्ही एवढे आनंदी आहात का? त्याच्या मागे कोचेस आहेत, त्याच्या मागे कम्युनिटी आहे, त्याच्यामध्ये मिल प्लॅन्स आहेत, त्याच्यामध्ये फॉलोअप आहेत, ज्या सर्व्हिसेसचं कुठेही आकलन नाहीये, पण त्याच खूप इम्पॉर्टंट आहेत. बरोबर की नाही? सो बऱ्याचदा आपण सांगताना चुकीचं सांगतो आणि मग चुकीचं इंटरप्रिटेशन होतं. तुम्ही आपल्या कम्युनिटी बद्दल सांगा. तुम्ही सांगा, मे बी कोच श्वेता सांगेल, अरे आजच आम्ही बघितलं सूर्यवंशी कपल, एक 59 वर्षाचे आणि 50 वर्षाचे, काय फॅन्टास्टिक वर्कआउट करत होते. किंवा माधुरी आणि अजय बोलेल की अरे मी कुठेतरी थकत होतो, पण सूर्यवंशी करत होते छान, मग त्याला बघून मलाही आनंद मिळत होता. किंवा कोणतरी असं बोलेल. सो ह्या कम्युनिटीच्या माध्यमातून आपण काय करतोय, एकमेकांना प्रवृत्त करतोय, फोर्सिंग टू गेट बेटर. इथे तर खरं सांग अजय, तू स्माइल पण करत नाहीस. बरोबर, मला तुला बोल, हा आत्ता स्माइल करतोय बघ, मला तेही करावं लागतं. सो ह्या कम्युनिटीचाच असर आहे. बरोबर की आपण कॉन्टॅक्ट. नाहीतर अजय, मला हे करताना पण हसायला येते. आता मी अजयला नावाने बोलवणार आहे. ओके, सो दॅट स्माइल, बघ इतका गोड हसतोस तू. हा, छान करत जा स्माइल, एंडोर्फिन्स रिलीज होतील आणि या कम्युनिटीला अजून एक कॉन्टॅजियस फिलिंग येईल. सो ऑल द बेस्ट गाईज.